हे बघा, हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. हे अतिशय इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एन टी फिशिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण कार फिशिंगसाठी आलेलो होतो आणि चांगल्या मोठ्या साईजचा रव भेटला आपल्याला आणि एक छोटा रव सुद्धा आहे आणि ब्लॅक रव सुद्धा आहे. तर चारा म्हणजे एक विशिष्ट प्रकारे चारा बनवला होता. तर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच चारा कुठल्या प्रकारचा होता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला चारा बनवूया. हे बघा, आपण घरून चारा बनवून आणलाय, जो आपल्या व्हिडिओमध्ये आहे तो हा चारा आहे. आणि हे बघा, हे काहीतरी सिक्रेट आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि हे मिक्स पीठ आहे मित्रांनो, आणि हे नदीचं पाणी आहे, हे सुद्धा आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे. तर आता बनवूया आपण चारा. तर बघा मित्रांनो, हा जो आपला घरचा पेट आहे, घरनं बनवून आणलाय तो हा आहे. आपण घेऊया थोडं. तर बघा मित्रांनो, हे आपण मिक्स केलंय. हे बघा, हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. हे अतिशय इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. आणि थोडं गव्हाचं पीठ सुद्धा घेऊया मित्रांनो आपण. गव्हाचं पीठ म्हणजे मिक्स पीठ आहे, गहू, ज्वारी, बाजरी तिन्ही प्रकारचे पीठ आहे मित्रांनो हे. तर हाताने आपण व्यवस्थित मिक्स करूया. बघा मित्रांनो, व्यवस्थित मिक्स झाले आता. तर बघा मित्रांनो, हे नदीचं पाणी आहे, ते आपण ह्याच्यात टाकून व्यवस्थित त्याला परत मिक्स करूया. हे बघा, जसं जसं पाणी पडेल तसं तसं त्याला पिवळा कलर येईल. आता मिक्स करूया आपण. तर बघा मित्रांनो, व्यवस्थित चारा झाला आपला. हा असा झाला पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आता थोडा ओलसरच चारा ठेवण्याचा प्रयत्न करा नेहमी. तर आपण आता फेडर भरूया आणि कास्ट करूया. मित्रांनो, आपण हा आत्ता बेड बनवलाय आणि आता आपण फीडर भरूया. हे बघू शकता, असं हँडमेड फीडर आहे आणि हे येल्लो पॉपअप रिग आहे मित्रांनो. हे बघू शकता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण येल्लोच रिग खेळतो. हे बघू शकता मित्रांनो, ज्या कोणाला ह्या एकदम चांगल्या प्रकारे बनवलेल्या रिग जर कोणाला घ्यायच्या असेल तर मला त्यांनी कमेंट करा, मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल. तर आता आपण भरूया फीडर आणि कास्ट करूया.
तर बघूया, अशा प्रकारे फिडर भरायचे आपल्याला. एकदम दाबून भरण्याचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे फिडर एकदम मस्त भरायचे आपल्याला चाऱ्याने आपल्या. आणि जे पॉपअप रिग आहे त्यात असं खोसायचं. हे बघा, आता आपण कास्ट करूया. मित्रांनो, जेव्हा आपण कास्ट कराल तेव्हा ड्रॅग नेहमी लूज करून ठेवा. ड्रॅग नेहमी लूज करून ठेवा त्याचा. आणि हाताने ओढून बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3 सेटअप टाकले आपले. आणि तुम्ही बघू शकता तिन्ही पण रॉड आपले सेम आहे. शेक्सपियर रॉड आहे, शेक्सपियर कंपनीचा वाईल्ड कॅट. हे बघू शकता, वाईल्ड कॅट रॉड आहे. आणि हे रील आहे टिका कंपनीची विले रील आहे. प्रकारे दुसरा रॉड सेम होत आहे. आणि रील आहे लुकाना निंबस 9000 ची. आणि तिसरा सेटअप सुद्धा सेम आहे. शेक्सपियर वाईल्ड कॅट रॉड 8 फीट आणि लुकाना निंबस 9000. असे आपले 3 सेटअप आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता 3 सेटअप आहे. तर मित्रांनो, काहीतरी स्ट्राईक झाले आपल्याला. नंतर फोन करतो. हा, तर मित्रांनो बघा, अजून मासा दिसला नाही कुठला, पण चांगलाच फाईट देतोय. बघा मित्रांनो, फाईट चांगला देतोय मासा, पण मासा अजून दिसलाच नाही कुठला. रहू किंवा कटला असू शकतं. हे आख्याला पाठव रे इकडं. आख्याला पाठव ना. आख्याला पाठव. आख्याला अबे आख्याला पाठव. हा, तर बघा मित्रांनो, अजून काय मासा दिसला नाही. मोठा मासा आहे पण 100% खरं आहे एवढं.
आणि नेमकं ह्या लाईनी पण मध्ये आले. बघा वरच्या साईडला चाललाय मित्रांनो मासा. अरे ना आगे लवकर. अबे गाळ नाही, ये लवकर. रव रव मित्रांनो रव आहे बघा. अबे झेलणी होती, ये लवकर. गाळ नाही, ये. बघा मित्रांनो मस्त साईजचा रव आहे. लाईन नको धरू आता. झेलणी होती रे माझ्याकडं. हे बघा मित्रांनो मस्त मोठ्या साईजचा रव आहे. हे बघा जंबल साईजचा रव आहे. हे बघू शकता. मित्रांनो बघा रव लागलाय छोट्या साईजचा. हे बघा बघा मित्रांनो आजची शिकार. खेड्यांवर लय लक्ष ठेवायला लागेल. तर बघा मित्रांनो आजची शिकार.